नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला वाटतं कपाशीचं पीक घ्या पण कपाशीवर बी बोंडाळी पडते. मग काही काही शेतकरी तज्ज्ञ म्हणतात की आंतरपीक घ्या. आता यावर्षी तोर लावली 6x3 वर तोर आणि 6x3 वर आंतरपीक म्हणून मूग लावला आहे. मूग असा आला आहे एकदम ढोरासारखा आला आहे. पहा किती शेंगा आहे, जब्बर शेंगा आल्या आहे पहा. पण तू त्या खालचा जो थर आहे ना, हा खालचा थर पुरा चढून गेला, एक बी शेंगा कामाची नाही राहिली. हे पहा पुरा शेंगा चढून गेल्या. काय करीन शेतकरी सांगा बरं. आता मग बाळाला मजुरांना जर सांगितलं चला बा तोड्याला, तोडून तरी घरी घेऊन येऊन, पण मजूर म्हणता आम्हाला अर्धा वाटा द्या. आता तुम्ही विचार करा, शेतकरी बियाणं आणतो, मटेरियल लावतो, निंदतो, टुपतो, तो माल आणतो आणि ते म्हणतात का आम्हाला अर्धा वाटा द्या. मजुराची बी काही चुकी नाही त्याच्यामध्ये. त्यांना राशन फुकट भेटतं, गहू फुकट भेटतात, तांदूळ फुकट भेटतं, एस टी प्रवास फुकट आहे, महिलांना अर्धा आहे. आता आणखी लाडक्या बहिणीचे पैसे पडत आहे, लाडक्या भाऊचे पैसे पडत आहे. पण शेतकरी हा लंबा झाला. याचं काय, शेतकऱ्याच्या शेतात कोणी मजुरी करायला येत नाही. सरकारचं बी काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये. सरकारला बी वोटिंग पाहिजे, या बाकीच्या लोकांचं वोटिंग पडायला पाहिजे. तो देश कुठे विकून काय कर्जबाजारी होय ना, पण ते पैसे टाकायशिवाय राहणार नाही. मला वाटतं 2 महिने पैसे टाकल्यावर का बंद करता काय माहिती वोटिंगसाठी. पण असं नाही करता, ते काही करू, पैसे टाको नको टाको त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. परंतु शेतकऱ्याचं काही ना काही, जिवाळ्याचं काही ना काही करा, शेतकऱ्याचं कर्ज सूट करा, शेतकऱ्याचं काही ना काही फायदा होईल. आता हे हा मूग वाया गेला, हे पीक कर्ज म्हणून काहीतरी याला पीक कर्ज द्या, नुकसान भरपाई द्या, पंचनामे करा. एवढंच कळकळीचं सांगणं आहे मला की बा इकडे सरकार बी कोपतो, मजूर शेतात येत नाही, आणि निसर्ग बी कोपतो. तर शेतकऱ्यानं करायचं तर काय करायचं, म्हणून आत्महत्या वाढ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.